नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पुन्हा एकदा निफ्टीमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी घडल्या आहेत आणि उद्या काय होणार आहे याचं एकदा प्रेडिक्शन करणार आहोत. आणि त्यानंतर परत एकदा ऑप्शन चेनचा डाटा तो सुद्धा ॲनालिसिस करणार आहोत. ते डिस्कस करण्याआधी मी एकदा ऑप्शन चेन ओपन करून ठेवतो. राईट. सो आज टेक्निकली एकदा आपण समजून घेऊया. मार्केट जस्ट क्लोजिंगच होतं आहे आणि आज आपण कशा पोझिशन मिळवल्या, कालची काय स्ट्रॅटर्जी होती, हे सगळं आपण एकदा डिस्कस करून घेऊया. आणि आपल्या ॲनालिसिसनुसार आज काही ॲक्टिव्हिटी झाल्यात का नाही झाल्यात त्यासुद्धा आपण एका शॉर्ट टाईम फ्रेममध्ये डिस्कस करून घेऊया. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा. तर आपण जो चार्ट बघतोय हा निफ्टीचा चार्ट बघतोय. टाईम फ्रेम मी यूज करतोय, 15 मिनिट्स टाईम फ्रेम यूज करतोय. का आपण काही गोष्टी डिस्कस केल्या होत्या की मार्केट जर 21,937, 21,934, 37, 21,925 राईट याच्यावरती जर क्लोजिंग दिलं तर आपण इथून एक बुलिश कन्सिडर करणार होतो राईट. बट कालचा जो ऑप्शन चेनचा जो डाटा होता ह्याच्यानुसार जर आपण कन्सिडर केलं तर स्ट्रॉंग पोझिशन ह्या कॉल साईडला ऑलरेडी बनवलेलं होतं. म्हणजे पुट रायटिंग ही स्ट्रॉंग झालेली होती. पुट रायटिंग स्ट्रॉंग झाल्यामुळे काय झाले की ऑलरेडी जी लेवल आपण डिस्कस करत होतो की मार्केट मार्केट जर इथं जर ओपन झालं मीन्स फ्लॅट जर ओपन झालं तर मार्केट इथून वर जाण्याचे चान्सेस जास्त आहेत इथपर्यंत. आता कुठपर्यंत लेवल्स ज्या आपण काल डिस्कस केल्या होत्या तर ह्या ज्या लेवल्स होत्या त्या आपण डिस्कस केलेल्या लेवल होत्या 22,000, 22,100 या इन बिटवीन मार्केट जाणार आणि तिथनं परत एकदा रिव्हर्स होण्याचे चान्सेस जास्त आहे राईट. याच्या अपोजिट असं घडलंय आज की ऑलरेडी मार्केट फुल फोर्सने गॅपअप ओपन झालं राईट. फुल फोर्सने गॅपअप ओपन झाल्यानंतर सुद्धा ज्या लेवल्स आपण डिसाईड केल्या होत्या त्या लेवल्सची कोइन्साइड होऊन मार्केट परत एकदा रिव्हर्स डायरेक्शनला क्लोजिंग देत आहे. मीन्स झाला असं आहे की लेवल्सनुसार ऑलरेडी मार्केट त्याच ठिकाणी ओपन झालं आहे. बट ज्या लेवल्स आपण डिसाईड केल्या होत्या 22,000, 22,100 या इन बिटवीन मार्केट खाली येण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण परत एकदा रिटेस्टला जाऊन खाली येऊ शकते. ह्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. तर ज्या लेवल्स आपण डिसाईड केल्या होत्या त्या एकदा मी जस्ट मार्क करतोय. 21,000 टू 21,100 या लेवल्स आपण ऑलरेडी डिस्कस केल्या होत्या करेक्ट. हे लेवल्स ऑलरेडी आपण डिस्कस केल्या होत्या. यानंतर आज काय काय ॲक्टिव्हिटी घडल्या आहे तर सगळ्यात पहिले आपण येतोय 15 मिनिट्स टाईम फ्रेमवर. 15 मिनिट टाईम फ्रेमवर एक पहिली रिजेक्शन कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर मी हे काही लाईन्स ज्या आहेत त्या डिलीट करतोय. ओके यस. आता तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी काही लाईन्स मी एलिमिनेट केलं आहे. आता आपण एकदा बघूया परत एकदा आज काय काय ॲक्टिव्हिटी घडल्या ठीक आहे. सो फर्स्ट कॅन्डल आपण हाय टू लो हे कंटिन्यू मार्क केल्या राईट. फर्स्ट कॅन्डल फॉर्म केल्यानंतर या कॅन्डलची नेक्स्ट कॅन्डलची क्लोजिंग ही याच्या खाली झाली आहे. मीन्स हे कन्फर्मेशन आपलं जे होतं आणि इथं जी झोन आपण जो मार्क केलेला होता तिथनं मार्केट जे रिजेक्शन घेतलं होतं हे सेकंड कन्फर्मेशन. पहिलं कन्फर्मेशन तर काय की ज्या झोनमध्ये आपण डिसाईड केले त्याच झोनपासून मार्केट खालच्या डायरेक्शनला आलं. इथं एक आपण झोन मार्क केला होता राईट समथिंग असं राईट. या लेवल्स आपण डिसाईड केल्या होत्या. त्या लेवल्सपासून मार्केट खाली येणार. त्यानंतर ही पहिले कॅन्डल आपण मार्क करून घेतलंय राईट. फर्स्ट कॅन्डल हाय टू लो हे कंटिन्युअसली मार्क केल्यानंतर हे आपल्याला सेकंड कन्फर्मेशन भेटलं सेकंड कॅन्डलने की मार्केट हे खालच्या डायरेक्शनला ट्रेड करणार. मग आपली एंट्री इथंच असणार का? नाही. आपण काय डिसाईड केलं होतं
एंट्री कुठं करायची आहे मार्केटला? जेव्हा मार्केट पहिली कॅन्डल प्रिपेअर केल्यानंतर परत एकदा वर जाणार आणि त्याचा लो ब्रेक करणार, राईट. हा लो ब्रेक झाल्यानंतरच आपण इथे एंट्रीचा प्लॅन बनवणार. तर इथंच एंट्री करायची आहे का? नाही, त्याच्या रिटेस्टला आपल्याला एंट्री करायची आहे. सो इथं सेम कॉन्सेप्ट आज डिस्कस झाला आहे. खाली आल्यानंतर मार्केट परत एकदा रिटेस्टला वरती गेलं आहे. रिटेस्ट झाल्यानंतर जेव्हा हा लो इथं ब्रेक झाला, ह्या कॅन्डलने इथं ब्रेक झाला आहे, इथं ब्रेक झाल्यानंतर जर आपण कंटिन्युअस पॅटर्न जर डिस्कस केला, मी एक जस्ट लाईन मार्क करून घेतो तुम्हाला अंडरस्टँड व्हावं यासाठी. हा ब्रेक केल्यानंतर इथं एक लाईन ड्रॉ करतोय, वरती एक लाईन ड्रॉ करतोय, सो दॅट तुम्हाला एक प्रॉपर अंडरस्टँड होईल की इथला खालच्या डायरेक्शनला, त्यानंतर परत एकदा वरती आणि हा लो इथं ब्रेक झाला आहे, राईट. जेव्हा हा एन पॅटर्न फॉर्म झाला आहे, ही कॅन्डलनी क्लोजिंग याच्याच खाली दिली आहे, दॅट इज द सेकंड कन्फर्मेशन. फर्स्ट कन्फर्मेशन काय होतं की झोन जो आपण डिसाईड केला होता तिथनं मार्केट खाली पडतंय. सो हे फर्स्ट कन्फर्मेशन. पण आपण इथंच पोझिशन बनवू शकतो का? नाही. का नाही बनवू शकत? कारण की दिवसातली डेली कॅन्डलमधली पहिलीच कॅन्डल आहे 15 मिनिट्सची किंवा 5 मिनिटाची किंवा 2 मिनिटाची, जे काय असेल वॉटेवर 1 मिनिटाची. आपण त्याच ठिकाणी पोझिशन नाही बनवू शकत, कारण की आपल्याला शेवटी मार्केटचं ॲनालिसिस करायचे, आपल्याला प्रॉपर एंट्री कुठे घ्यायची आहे. जर आपण इथं एंट्री केली आणि मार्केट इथूनच वरती गेलं तर काय होणार? लॉस होणार. जर इथं तुम्ही पुट बाय केला असेल आणि इथूनच जर वरच्या डायरेक्शनमध्ये मार्केट गेलं तर आपल्याला लॉस होणार. सो असं करायचं नाही करायचं. सो मार्केटला प्रॉपर ऑब्झर्व करा, कुठे एंट्री करायची आहे, कुठं आपला स्टॉप लॉस ठेवायचा आहे, त्यानंतर कुठल्या प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये एंट्री करायची आहे. या सगळ्या गोष्टींचं कन्फर्मेशन आल्याशिवाय मार्केटमध्ये ऑप्शन बाईंगमध्ये एंट्री करायची नाही. हे तुम्हाला मी पर्टिक्युलरली सजेस्ट करतोय, कारण की जर तुम्ही ऑप्शन सेलर असाल आणि ऑप्शन सेलिंग करत असाल तर तुम्ही डेफिनेटली एंट्री कुठेही किंवा साईडवेज मार्केटमध्ये किंवा बुलिश बेरिश जे काय तुम्ही पोझिशन बनवू शकता त्यामध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकतात, वॉटर इट मे बी. बट ऑप्शन बाईंगमध्ये प्रीमियम आणि टाईम व्हॅल्यू याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. जसं जसं टाईम व्हॅल्यू कमी कमी होत जाणार तसं तुमचे जे प्रीमियमची किंमत असते ही कमी होत जाते. या सगळ्या गोष्टी ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण लवकरच सिरीजमध्ये शिकणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपल्या निफ्टीच्या आजच्या ॲनालिसिसवर आपण फोकस करून घेऊया. हा लो जेव्हा ब्रेक झाला आहे, सेकंड कॅन्डलचं जे कन्फर्मेशन झालं, फर्स्ट कॅन्डलला आपण जे मार्क करून घेतलं होतं, राईट. फर्स्ट कॅन्डलला आपण जसं मार्क करून घेतलं, मी परत एकदा मार्क करून ठेवलं, राईट. फर्स्ट कन्फर्मेशन, सेकंड कन्फर्मेशन, याच्या खाली क्लोजिंग झाली आहे सेकंड कॅन्डलची. इथनं मार्केट रिव्हर्स झालं आहे. बट आपण रिव्हर्स घेतल्या पोझिशन बनवले का? नाही, कारण आपल्याला सेकंड कन्फर्मेशन पण भेटलेलं होतं की मार्केट खालच्या डायरेक्शनला जाणार आहे. आणि जर मार्केट डाऊन साईडला जाणार आहे तर आपण जे कन्फर्मेशन आहे, नेक्स्ट कन्फर्मेशन एन पॅटर्नचं कन्फर्मेशन, की आपल्याला भेटल्याशिवाय आपण यामध्ये एंट्री करणार नाही आहे. तर इथं कन्फर्मेशन भेटल्यानंतर ह्या ठिकाणी आपण आपल्या पोझिशन बनवल्या आणि इथनं कंटिन्युअसली 3 कॅन्डल ज्या आहेत ह्या बेअरिश फॉर्म झाल्यात. सो बेअरिश म्हणजे ऑलमोस्ट 80 रुपीज मार्केट हे पडलेलं आहे इथनं, राईट. ऑलमोस्ट 100 रुपीज कन्सिडर करा तुम्ही. सो जेव्हा मार्केट इथनं खाली पडले, राईट. सो आपण पोझिशन कुठं बनवल्या? या पॉईंटला पण पोझिशन बनवल्या आणि या पॉईंटनंतर आपल्याला एवढे रिटर्न्स भेटलेले आहेत. यानंतर इथंच आपल्याला थांबायचं आहे की अजून सुद्धा ट्रेल करून खालच्या डायरेक्शनला मीन्स डाऊन डायरेक्शनला आपल्याला अजून टार्गेट्स भेटतील. हेच कन्फर्मेशन कसं भेटणार आपल्याला आता, ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, इथं एंट्री केल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही एंट्री केली आहे, सपोज मी इथं लाईन मार्क करून घेतोय, या ठिकाणी आपली एंट्री झालेली आहे. इथं एंट्री केल्यानंतर आपला स्टॉप लॉस इथं मार्क केला आपण. इथं मी
टेक्स्ट लिहितोय तुम्हाला अंडरस्टँड व्हावं म्हणून. स्टॉप लॉस राईट. सो आपला स्टॉप लॉस मी इथं मार्क केला आहे. इथं स्टॉप लॉस मार्क केल्यानंतर या ठिकाणावर जर मार्केट खालच्या डायरेक्शनला जात आहे आणि एका लेवल्सपर्यंत म्हणजे 21,850 राईट इथपर्यंत जाणार आपल्याला कन्फर्मेशन नव्हतं. आपण लेवल्स काल डिसाईड केलं होतं की प्रत्येक 100 पॉईंट नंतर खाली स्ट्रॉंग सपोर्ट आहे. सो 21,800 21,900 हा सपोर्ट आहेत. पण 21,900 आल्यानंतर हा स्ट्रॉंग सपोर्ट होता. इथं मार्केट रिव्हर्स होणार आहे माहिती होतं आपल्याला. बट ही लेवल्स सुद्धा ब्रेक केली होती ना मार्केटने. तर आपण कन्सिडर केलं 21,900वर मी लाईन मार्क करून घेतोय. तर हा सुद्धा ब्रेक केला होता. बट इथं कन्फर्मेशन आपल्याला काय होतं की यस याच्या खाली आपल्याला मार्केट जाणार. इथं पोझिशन बुक करायची का नाही बुक करायची आपण त्या विषयाबद्दल बोलतोय राईट. सो इथनं मार्केट जेव्हा परत एकदा ह्या पॉईंटला वर क्रॉस करून वरती क्लोजिंग देत आहे, या पॉईंटला जेव्हा वरती क्लोजिंग देत आहे, सो मार्केट इथलं रिव्हर्स होणार का नाही होणार यासाठी काय केलं मी माझा स्टॉप लॉस इकडे शिफ्ट करून टाकला. इथं शिफ्ट केल्यानंतर जर मार्केट इथनं परत एकदा एन पॅटर्न घेऊन जर खालच्या डायरेक्शनला डाऊन डायरेक्शनला जर परत मूव्ह केला असता तर आपल्याला कंटिन्युअसली प्रॉफिट झाला असता, अजून प्रॉफिट झाला असता. बट इथं स्टॉप लॉस लावल्यामुळे काय झालं की या कॅन्डलमध्ये स्टॉप लॉस आपला हिट झाला. बट तो कुठं झाला प्रॉफिटमध्येच हिट झाला आहे राईट. कारण आपली पोझिशन 21,974 21,987 या इन बिटवीन आपण पोझिशन बनवल्या होत्या. तिथं पोझिशन बनवल्यानंतर ऑलमोस्ट आपल्याला 80 to 90 रुपीज एवढा प्रॉफिट केल्यानंतर काही वेळ आपण मार्केटला ऑब्झर्व केलं की काय होणार म्हणून. कारण की आपण वाट बघत होतोय ही कॅन्डल प्रिपेअर झाल्यानंतर याच्या खाली अशी कॅन्डल प्रिपेअर व्हावी म्हणून एन पॅटर्नसाठी. बट तशी क्रिएट न होता कारण 21,900 हा ऑलरेडी सपोर्ट होता. बट तो सपोर्ट ब्रेक केल्यामुळं आपण इथं पोझिशन आपल्या होल्ड करून ठेवल्या आणि इथंच मार्केट रिव्हर्स झालं. बट आपला स्टॉप लॉस इथं शिफ्ट असल्यामुळं इथं आपला स्टॉप लॉस शिफ्ट असल्यामुळं म्हणजे ट्रेलिंग स्टॉप लॉस आपण असं म्हणतो त्याला. सो ट्रेलिंग स्टॉप लॉसमुळं आपल्याला ऑलरेडी जे पॉईंट्स आहेत 40 पॉईंट्स या 40 पॉईंट्सचा आपल्याला फायदा झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे. सो उद्या मार्केटमध्ये काय काय होणार आणि कशा कशा ॲक्टिव्हिटी घडणार ते आपण एकदा आपण बघून घेऊया डिटेलमध्ये ऑप्शन चेनच्या ॲनालिसिसनुसार. सो आपण येतोय ऑप्शन चेनच्या ॲनालिसिसमध्ये. ऑप्शन चेनमध्ये आज काय काय ॲक्टिव्हिटी घडल्या आहे आपण नेक्स्ट वीकसाठी जाऊया 15 फेब्रुवारी. कारण 8 फेब्रुवारी उद्या एक्सपायरी डे आहे. तर उद्या काय काय ॲक्टिव्हिटी होणार काय नाही आपण ते एकदा डिस्कस करून घेऊया. सो 21,900 अगेन स्ट्रॉंग सपोर्ट, 21,800 स्ट्रॉंग सपोर्ट, 21,700 स्ट्रॉंग सपोर्ट राईट. स्ट्रॉंग रेजिस्टन्स 22,000 22,100 22,200 मीन्स उद्या मार्केट जे आहे हे साईडवेज ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल. सो मार्केट साईडवेज राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. हे आपण ऑप्शनच्या नुसार एकदा बघितलं आहे. परत एकदा आपण काय करूया मी जस्ट या लेवल्स ड्रॉ करतोय जिथे जिथं आपण डिस्कशन केलं. आज जर आपण ऑब्झर्व केलं ना तर मार्केटने जी क्लोजिंग दिलेली आहे ही अराउंड काल जिथं क्लोजिंग होते मार्केट तिथंच आहे अजूनसुद्धा. कशामुळे आहे कारण की मार्केट जो डाटा दाखवतोय ऑप्शन चेनचा पण तर या ऑप्शन चेनच्या डाटामध्ये सुद्धा बेरिश आणि बुलिश या लोकांनी सेम ट्रेड घेऊन ठेवलेले आहेत सेम. सो उद्या मोस्टली जे लोक ट्रेडिंग करतात ऑप्शन चेनमध्ये त्यांनी पर्सनली सजेशन आहे की तुम्ही उद्या ट्रेडिंग नाही केली पाहिजे. करेक्ट. का नाही केली पाहिजे कारण की दोन्हीकडे स्ट्रॉंग सपोर्ट अँड रेजिस्टन्स आहेत. सो आणि जर तुम्हाला ट्रेडिंगच करायची असेल तर तुम्हाला स्कॅल्पिंग करावं लागणार. स्कॅल्पिंग मीन्स तुम्हाला छोट्या छोट्या पॉईंट्समध्ये आपला प्रॉफिट बुक करून बाहेर निघावं लागणार. डोंट वेट फॉर द लॉंगर प्रॉफिट लॉंग बेनिफिट्स राईट. आणि ज्या लेवल्स ऑप्शन चेननुसार आहेत त्या तुम्ही चार्टमध्ये आत्ताच मार्क करून ठेवा. 100 पॉईंट्सला आहेत. सो मार्केट त्या लेवल्सच्या बियॉन्ड जरी गेलं किंवा खाली जरी आलं
तरी सुद्धा आपल्याला आपले प्रॉफिट हे प्रॉपर बुक करता आले पाहिजेत. आज जर आपण कॅन्डलचं फॉर्मेशन बघतोय, सो इथं एक कन्फर्मेशन असं आहे की हे बघा, ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल बेरिश कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर ज्या कॅन्डल्सच्या प्रिपेअर झाल्यात त्या ऑलमोस्ट मार्केट रिकव्हरी करण्याच्या दृष्टिकोनातूनच आहेत, राईट. बट आजचं जे मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे जे की याच लेवल्सला येऊन परत एकदा थांबलेलं आहे. आजची जर क्लोजिंग बघितली तुम्ही, एक 10 पॉईंट्सच्या आतमध्ये असणार कालच्यापेक्षा. बट आपल्याला ते एक्सपेक्टेड आहे का 10-20 पॉईंट्समध्ये? 10-20 पॉईंट्समध्ये उद्या एक तर एक्सपायरी डे. तुम्ही जर उद्या ट्रेडिंग केली आणि त्याच 10-20 पॉईंटमध्ये परत खेळत असाल तर तुमचा लॉसच होणार, कारण की प्रीमियम ही एक तर खूप हाय असणार, व्हॉलेटाईल असणार आणि टाईम व्हॅल्यूसुद्धा खूप कमी आहे. सो रिकमेंडेड असणार, डोंट ट्रेड. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.